ब्रीड, अल्सेशियन ब्रीड, जाफराबादी ब्रीड, जर्मन शेफर्ड ब्रीड, जे पण असेल. चला, ब्रीड काय काल बघितलं आपण. ब्रीड, नाव लुक हिअर सर. हा जो ब्रीड असतो, ब्रीड म्हणजे प्रजाती, कुठल्या पण ॲनिमलची प्रजाती, याला क्रॉस करा सर. लक्ष द्या रे इकडे सर. ये जो ब्रीड है क्रॉस करो, मतलब एक जर्सी काऊ है, जर्सी काऊ, इसको क्रॉस करो जर्सी मेल के साथ. जर्सी से फीमेल नहीं होती, जर्सी मेल भी होता है. जर्सी प्रजाति का नाम है. तू तिकडे बस. हो, लवकर बस तिकडे. सर जर्सी मेल, जर्सी फीमेल, इनको क्रॉस करने के बाद इनका बच्चा भी क्या बनेगा? जर्सी बनेगा. क्या बनेगा? तो सर इनको क्रॉस करने का मीनिंग है ब्रीडिंग. इनको क्रॉस करने का मीनिंग है ब्रीडिंग. रिपीट करता हूं बेटा. जर्सी मेल एक ब्रीड है, जर्सी फीमेल एक ब्रीड है, दोनों को हमने क्रॉस किया, एक बच्चा बना, इस प्रक्रिया का नाम ब्रीडिंग. ठीक है, ब्रीडिंग. फिर आपको ब्रीडिंग पता चला क्या होता है. लिखो हेडलाइन ब्रीडिंग. ब्रीडिंग का मतलब होता है क्रॉसिंग ऑफ ब्रीड. प्रजातियों में क्रॉसिंग करना, प्रजातियों में क्रॉसिंग करना म्हणजे एका प्रजातीमध्ये क्रॉसिंग करायचं असतं, त्यापासून चाइल्ड तयार होतं, त्या क्रॉसिंगला ब्रीडिंग म्हणतात. ठीक है. हाँ, फिर सुनो. हो गया लिखना इतना? झालं का लिहून? कळलं का तुम्हाला? दोन प्रजातीमध्ये क्रॉसिंग करणे याला ब्रीड म्हणतात. जर्सी मेल, जर्सी फीमेल क्रॉस विथ ईच अदर, दैट इज ब्रीडिंग. फिर ब्रीडिंग के दो प्रकार आते हैं. ब्रीडिंग के दो प्रकार आते हैं. एक होता है बेटा इन ब्रीडिंग, एक है बेटा आउट ब्रीडिंग. रिपीट करो. एक का नाम, एक का नाम. हाँ सर, व्हाट इज इन ब्रीडिंग? ये क्रॉस होता है बिटवीन, ये क्रॉस होता है बिटवीन रिलेटेड ब्रीड. हा शब्द लक्षात ठेवायचा. हा क्रॉसिंग कोणामध्ये असतो? जे ब्रीड एकमेकांना ओळखतात, दॅट इज रिलेटेड ब्रीड. समजलं? जसं एक्झाम्पल, मुला मुलीचं लग्न त्यांच्याच ओळखीमध्ये झालं, त्यांच्याच खानदानात. जसं मामाची मुलगी असेल, आत्याचा मुलगा असेल. कळलं मी काय म्हटलं? म्हणजे सर त्याच फॅमिलीमध्ये लग्न होणे त्याला काय म्हणायचं? सो द क्रॉस बिटवीन, है ना? हा सर, जर्सी जर्सी पण त्यांची एकच फॅमिली आहे सर, दे आर रिलेटेड विथ ईच अदर्स, सो दॅट्स कॉल्ड एज इनब्रीडिंग. व्हाट इज आउटब्रीडिंग? दैट इज द क्रॉस बिटवीन, दिस इज द क्रॉस बिटवीन अनरिलेटेड ब्रीड. म्हणजे यांच्यामध्ये ओळख आहे का? ओळख आहे का? आपलं खानदान सोडून जर लग्न झालं तर काय म्हणायचं? खानदानातच. खानदान मध्ये कोणता?
सक्के मामाची पोरगी. काही एक्झाम्पल सांगता सर तुम्ही? आहेच तसं. लिहा. दोन प्रकारचे नाते असतात, एक जवळचं नातं, एक दूरचं नातं. चुलत मामा आणखी आणखी चुलत आहेत ते. आणि एक असतं मामा जवळचे, जवळची आत्या असते, एक दूरची आत्या असते, तशी दूर राहते त्या. लिहून झाला भाऊ? झालं? समोर जायचं का? हा चला बघा, बोला. क्रॉस बिटवीन related species is called as cross between related breed is called as cross between unrelated breed is called as. समजलं सर? हे कळलं थोडंफार काय आहे. जसं इथे A क्रॉस विथ A बिकॉज दे आर टू मच क्लोज रिलेटेड विथ इच अदर्स. इथे A क्रॉस विथ A डॅश थोडा फरक आहे सर, भले दोघं A आहे पण थोडा फरक आहे सर. इथे A क्रॉस विथ A डॅश, इथे A क्रॉस विथ A. कळलं? आता आपल्याला हा टॉपिक कंटिन्यू करायचा आहे इनब्रीडिंग वाला. नाउ टॉपिक कंटिन्यू करते हैं इनब्रीडिंग. देखो क्या होता है. पहला पॉइंट, इट इज द क्रॉस बिटवीन क्लोजली रिलेटेड ब्रीड. ये क्रॉस होगा किसके बीच में? हाँ, लेकिन तो मैं यहाँ पे लिखता हूँ सेम ब्रीड. म्हणजे एकच प्रजाती आहे दोघांची, दोघही पण जर्सीच आहेत, दोघही जर्सीच आहेत. पण ते एक जर्सी कसे आहे, एकमेकांचे खूप असे घनिष्ठ संबंध आहे, त्यांचे फॅमिली रिलेशन आहे. कळलं का? इनका जो, ऐकून घ्या मी काय म्हणतोय. इनका जो क्रॉसिंग होगा, क्रॉसिंग अप टू 4 to 6 जनरेशन. सर हे नाही कळलं, ऐकून घ्या रे, मी काय म्हणतो ऐकून घ्या. देखो क्रॉसिंग किसके बीच में करना? सेम ब्रीड के बीच में करना. वो भी कौन सा सेम ब्रीड? ठीक आहे. मग त्यांच्यात क्रॉसिंग करत जायची. किती क्रॉसिंग करायची सर? किती जनरेशन पर्यंत? म्हणजे बघा, आता हे दोघा जण आहे, यांचे हे चाइल्ड, बरोबर आहे, यांचे हे चाइल्ड, हे झालं एक झालं. आता हे दोघ जण आहे, यांचे चाइल्ड, पण हे सगळे आहे ना एकाच ब्रीडचे आहेत आणि एकदम क्लोज रिलेशन मध्ये आहेत. मग यांची क्रॉसिंग करायची. तुम्हाला माहित आहे जनरेशन 1 आहे, यांचे हे चिल्ले पिल्ले, यांचे हे पोरं, जनरेशन नंबर कोण आहे? 2. असं करत 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 जायचं. जनरेशन नंबर किती येते? आउटसाइड कोणी येऊन राहिला आहे का? कोणी बाहेरचं येऊन राहिला आहे का? त्यांच्यामध्येच काय होत चाललंय? क्रॉसिंग होत चाललंय. कळलं मी काय म्हटलं? म्हणजे एखादं मॅरेज कसं असतं माहिती आहे का, त्या फॅमिलीमध्येच मॅरेज होत राहते. एकदम मामाची पोरगी आहे आता, झालं. मग पुन्हा सेकंड जनरेशन, पुन्हा त्यांच्यात मॅरेज, ह्या जनरेशन त्यांची पुन्हा त्यांच्यात मॅरेज. म्हणजे जे सख्खे संबंध असतात तेच मॅरेज होऊन राहिले. आत्याचा पोरगा की आत्याची पोरगी लग्न कोणाला होत असते? मामाची पोरगी, आत्याचा पोरगा.
दिमागाच्या वर गेला माझ्या. आपण नातं सॉल्व करायला आलो का इथे? नाही ना. तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे? हे क्रॉसिंग कितपर्यंत करत राहायची? हा. झाला बेटा? हा. मामाचं नाव घेतलं खुश झाला एकदम? नाही ना. एक्चुअली काय होतं, कंटिन्यू अगर ऐसा रहा ना सर इन ब्रीडिंग, कंटिन्यू रहा ना सर इन ब्रीडिंग, प्रॉब्लम हो सकता है, एक बीमारी हो सकती है. इफ कंटिन्यू मोर देन 6 जनरेशन, 6 जनरेशन तक क्रॉसिंग किया चलेगा, उसके बाद भी अगर किया तो वहां पे हो सकता है बीमारी. इसका नाम है इन ब्रीडिंग डिप्रेशन. डिप्रेशन बीमारी का नाम है ये. इसमें आता है बेटा सीईटी में, ये सीईटी में आता है. अगर इनका क्रॉसिंग कंटिन्यू रहा आफ्टर 6 जनरेशन ऑल्सो तो बीमारी होने के चांस है. इसको बोलते बेटा, बीमारी का नाम क्या है? इनब्रीडिंग डिप्रेशन. मतलब बच्चे कमजोर बनते हैं. फिर बच्चे जो क्रिएट होंगे वो कमजोर बनेंगे. क्यों बनेंगे सर? क्योंकि उनमें कोई नयापन आएगा ही नहीं ना. वही डीएनए जब होगा तो बाहर का डीएनए नहीं आएगा. आपने 10th में एक कंसेप्ट पढ़ा था वेरिएशन का. कौन सा कंसेप्ट? तो डीएनए में वेरिएशन चाहिए ना. अगर उनके डीएनए में क्रॉस हो रहे हैं, तब से उनके फैमिली के डीएनए क्रॉस हो रहे हैं. जैसे टेक एन एग्जांपल, सुन बेटा, ये है मदर, ये है फादर, इनके 2 बच्चे हैं. जैसे ये 2 बच्चे हैं, ये ब्रदर है, ये सिस्टर है. फिर इनके 2 बच्चे, सिस्टर के उधर, ब्रदर के इधर. तो ये सिस्टर के जो बच्चे हैं, ये ABCD, इनका नाता क्या है बताओ? हाँ, ABCD का नाता क्या है? सिस्टरचे 2 मुलं आहेत ना, यांचा याच्याशी काय संबंध? ब्रदर. हा. हा. या दोघांचे हे कोण? सीडीचे हे कोण? मामा. मग हे दोघं कोण त्याचे? मामाचे मुलं, म्हणजे मामे भाऊ किंवा मामे बहीण. कळलं का? मेरा ये बोलना है, इनमें अगर क्रॉसिंग कंटिन्यू रहा तो दिक्कत की बात है. आफ्टर 6 जनरेशंस नहीं होना चाहिए, क्योंकि डीएनए सर, इनके डीएनए एक ही है ना, क्योंकि इनके पेरेंट्स एक थे. तो बीमारी होने का चांस है. बीमारी का नाम क्या है? इनब्रीडिंग डिप्रेशन. लिख लो, इससे लिख लो. झालंय? तुमचं लिहून झालं बेटा? थोडं वाचून घ्या. इन ब्रीडिंग डिप्रेशन बीमारी का नाम है, अगर कंटिन्यू ऐसा क्रॉसिंग रहा तो. चला, झालंय?
बॅच नंतर कोणीच समोर थांबायचं नाही. कळलं का? गप्पा मारत बसायच्या नाही. बॅच सुटली, गाडीला किक मारली, सरळ निघायचं इथून. बाकी तुम्ही तिकडे किती थांबा, थांबायचं नाही. सर टॉपिक का नाम था इन ब्रीडिंग, दूसरा लिखो आउट ब्रीडिंग. सर इसमें पहला टॉपिक आता है आउट क्रॉसिंग. पहला टॉपिक है आउट क्रॉसिंग. आउट ब्रीडिंग का मतलब पहला है आउट क्रॉसिंग. सुनो ये क्या है, सुन बेटा. इट इज द क्रॉस बिटवीन सेम ब्रीड. हाँ सेम ब्रीड, हाँ सेम ब्रीड, बट नॉट क्लोजली रिलेटेड. ये लाइन देख ले, ये लाइन आईएमपी. इसके पहले हमने पढ़ा था ना, वो पर लक्ष्य दमक लिया. इसके पहले पढ़ा था हमने, उसमें क्या था, सेम ब्रीड बट दे आर क्लोजली रिलेटेड. इसमें भी सेम चीज है. क्या लिखा मैंने, बिटवीन द सेम ब्रीड बट, मैं क्या पढ़ा रहा हूं आपको, किसका टॉपिक है ये, ठीक है. हाँ, यहां से जो बच्चा बनेगा, द प्रोजेनी को एक नाम दिया जाता है. जो बच्चा बनेगा, प्रोजेनी कॉल्ड आउट क्रॉस. जो बच्चा बनेगा उसको बोलते हैं आउट क्रॉस. बस इतना ही लिख लो. यहां पर भी सेम ब्रीड में क्रॉस होगा सर, बट उनमें इतना नाता नहीं होगा. ये था आपका आउट क्रॉसिंग. तुम्ही लवकर का लिहिता, गप्पा मारायच्या असतात म्हणून का, शिकवल्यावर लिहत चला ना. चला नेक्स्ट, लवकर लिहत चला. मग बेटा काय लिहून दिलं मी, हा हा काय असते हे, बट हा, याचं एक्झाम्पल माहित आहे काय, म्हणजे ते तुमच्या नात्यामध्येच आहे, बट खूप दूरचे आहे, खूप दूरचे. आणि तुमची फॅमिली त्यांची फॅमिली कम से कम 6 पिढ्यापासून भेटली नाही आणखी एकमेकांना. ते राहत होते जम्मू काश्मीर मध्ये, तुम्ही राहता कन्याकुमारीत. इथून 6व्या पिढीपर्यंत एकमेकाची ओळख नव्हती, पण एकाच फॅमिलीतले आहे, म्हणजे प्रजाती एकच आहे. कळलं ना, उनका प्रजाति एक ही है, लेकिन वो कभी एकमेक से मिले, उनके खानदान भी नहीं मिले एकमेक से कभी. वो है ये, एक ही परिवार, एक ही बिरादरी के है वो. चलो दूसरा, दूसरा पहला है आउट क्रॉसिंग, दूसरा लिखो क्रॉस ब्रीडिंग. कंसेप्ट थोड़ा कंफ्यूजिंग है, लक्षात ठेवायचं. सर उसमें दूसरा है क्रॉस ब्रीडिंग, पहला है आउट क्रॉसिंग, दूसरा क्रॉस ब्रीडिंग. पहला आउट क्रॉसिंग, दूसरा क्रॉस ब्रीडिंग. सर ये किसके बीच में होता है बेटा, ये क्रॉस होता है बिटवीन बिटवीन डिफरेंट ब्रीड. यस, ये होता है बिटवीन डिफरेंट ब्रीड. दो अलग अलग ब्रीड आती, इसमें ब्रीड चेंज हुआ, इसमें ब्रीड चेंज हुआ. मतलब जर्सी क्रॉस विथ नॉर्मल काउ, जर्सी मेल क्रॉस विथ नॉर्मल काउ, नॉर्मल मतलब इंडियन काउ है ना. जर्सी क्रॉस विथ अनदर प्रजाति, मैं लूंगा उनके नाम.
सर क्रॉस बिटवीन डिफरेंट ब्रीड इज कॉल्ड एज क्रॉस ब्रीडिंग। इसमें क्या है, सिलेक्ट, सुन सुन ले मेरी बात सुन, सिलेक्ट सुपेरियर मेल, एक अच्छा मेल सिलेक्ट करना पड़ेगा, क्रॉस विथ सुपेरियर फीमेल। सुपेरियर मेल क्रॉस विथ सुपेरियर फीमेल, सुपेरियर का मतलब है, व्हाट इज सुपेरियर, अच्छी प्रजाति, एकदम सुप्रीम। सुपेरियर मेल क्रॉस विथ सुपेरियर फीमेल प्रोड्यूस प्रोड्यूस सुपेरियर प्रोजेनी, सुपेरियर हाइब्रिड प्रोजेनी, हाइब्रिड प्रोजेनी, हाइब्रिड इसलिए क्योंकि अलग अलग ब्रीड है वो। हाइब्रिड क्यों है, क्योंकि अलग अलग ब्रीड है सर, दैट इज क्रॉस ब्रीडिंग। लिनस अलग का काय शिकवलं मी, क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय असतं, दोन वेगळे ब्रीड, यात फॅमिली सोबत म्हणजे फॅमिली सारखी नाहीच आहे, दोन वेगळे गट असतात त्याच्यामध्ये। सर इतना समझ में आया, एग्जाम्पल देखो, एग्जाम्पल देखो रे, एक शीप है मैरिनो रैम क्रॉस विथ बीकानेरी, स्वीट मार्ट नहीं बेटा, यू, दो अलग अलग प्रजातियां है, मेंढी है ही, व्हाट इज मेंढी, शीप, लोकर असते त्याला, मॅरिनो रॅम, दोघे लक्ष देता का, मॅरिनो रॅम क्रॉस विथ, नाव लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल IMP आहे, 2 वेळा येऊन गेलाय, मॅरिनो रॅम क्रॉस विथ ह्यूज, इट प्रोड्यूस अ चाइल्ड कॉल्ड एज हिजारडेल, ये शिप का नाम है, ये शिप पंजाब में है। बघा, मॅरिनो रॅम ऑस्ट्रेलियाचा, बिकानेर येऊ, बिकानेर माहित आहे का, कुठं आहे, परतवाड्यात, राजस्थान, हा ऑस्ट्रेलियाचा, ही राजस्थान, कोट पंजाब, नाव काय याचं, हिजार्डेल, लिया, ये एग्जाम्पल लर्न करो, आएगा पुस्तकात बघ, ये किताब में है का एग्जाम्पल देखो, कशामध्ये, क्रॉस ब्रीडिंग मध्ये ना, टिक करा, असणारच आहे, म्हणजे मला हे म्हणायचं आहे, आपल्या मनात थोडी शिकवलं मी कोणते नाव घेऊन, शीप आहे बेटा, शीप, याचं लिहाल बफेलो आहे म्हणून, काय नाव आहे का सांग, ऑस्ट्रेलियाचा कोण, नावातच आहे, राजस्थानचा कोण, हा तो चाइल्ड एक झाला, तो कुठला, हिजारडेल, कुठला, पंजाब, समझला सर, नाम के इस कंसेप्ट का, क्रॉस ब्रीडिंग, मैंने 2 कंसेप्ट पढ़ा है अभी अभी, पहला है आउट क्रॉसिंग, दूसरा क्रॉस ब्रीडिंग, आउट क्रॉसिंग क्रॉस ब्रीडिंग, इसमें तीसरा समझो, इसमें C नंबर है, इंटरस्पेसिफिक, इंटरस्पेसिफिक हायब्रिडायजेशन, हा तो वेगळाच कंसेप्ट आहे, ऐकून घ्या रे, इसमें ब्रीड नहीं, एनिमल चेंज होता डायरेक्टली, ब्रीड चेंज नहीं होती, प्रजाति चेंज नहीं होती, डायरेक्ट एनिमल चेंज होता, मतलब सर सुन रहे, इट इज अ क्रॉस बिटवीन 2 डिफरेंट स्पेसीज, हाँ 2 डिफरेंट स्पेसीज, स्पेसीज चेंज होता, जैसे एग्जांपल सुन, क्रॉस बिटवीन, हाँ
हॉर्स क्रॉस विथ डोंकी, इट प्रोड्यूस मंकी. म्यूल, म्यूल नाही माहित, हे खेचर म्हणतात त्याला. खेचर खेचर, हे खेचर माहित आहे कसं असते? तो अर्धा डॉंकी असतो अर्धा हॉर्स असतो. म्हणजे याची हाईट असते डॉंकी एवढी आणि शरीर असतं हॉर्स सारखं. झेब्रा नाही बेटा, झेब्रा वेगळा असते. कोणीही मिक्स नको करू. बरं जिराफ नाही म्हटलं. झेब्रा कुठून आला इथून? पट्टे कोणाला आहे का याच्यात? हा माहित आहे कुठं असते हे? केदारनाथ. बरोबर आहे, केदारनाथ. तो गेला वाटते. हाँ, केदारनाथ को क्यों रहता है पता है? कि वो ऐसे ऊपर रहता है टॉप पे, तो वहां पे घोड़े भी नहीं जाते, वो गधे भी नहीं जाते. मतलब ये खेचर रहता है वहां पे, सेमी हाइट वाला. और ये म्यूल जो है ना, म्यूल ये बाय नेचर स्टेराइल है. मतलब म्यूल को फ्यूचर में बच्चे नहीं हो सकते. ये स्टेराइल नेचर का होता है, याद रखो, स्टेराइल. इसको फ्यूचर में बच्चे नहीं होंगे. ये सिर्फ बनाया क्यों सर? ये कॉम्बिनेशन के लिए, ताकि आधे कैरेक्टर हॉर्स के आ जाए आधे डोंकी के आ जाए, ताकि वो बराबर वर्क कर सके. पहाड़ी इलाकों में मोस्टली चलता है ये पहाड़ चढ़ने के लिए वगैरह. सर समजला सर एवढं झालं बेटा. हे वाचत चला, वाचत चला रे. काय एकमेका तोंड बघत राहतं, वाचत चला. ते नीट रिपीटरची बॅच, नीट 12 ची बॅच, त्यांना माहित नाही मी एवढं बोलतो म्हणून. म्हणजे हे असं. हा नाही, ते बिलीफ त्या दिवशी आली होती, सर एवढं बोलता म्हणे. हा आलीच नाही वापस. ऐकून घ्या सर, ये क्या टॉपिक था अपना? ब्रीडिंग. अभी याद रख, कंफ्यूज नाही व्हायचं रे. ब्रीडिंग दोन प्रकारचं असतं. एक का नाम है इनब्रीडिंग, एक का नाम क्या बोला मैंने? बघा रे इकडे, इनब्रीडिंग आउटब्रीडिंग. मैं शॉर्ट में लिख के दे रहा हूं, सुनो. व्हाट इज इनब्रीडिंग? सेम ब्रीड बट दे आर कैसे? क्लोजली रिलेटेड. हा शब्द लक्षात ठेवायचा. आउटब्रीडिंग ये 3 प्रकार का होता है. पहला है आउटक्रॉस, ये आउटक्रॉसिंग. पहला है आउटक्रॉसिंग, दूसरा है क्रॉस ब्रीडिंग. लक्षात ठेवाय नाव. तिसरा काय बेटा? ते डॉंकीचा इंटरस्पेसिफिक हाइब्रिडाइजेशन. चलो पहला कौन सा? लक्षात ठेवा काय है हा. इसमें सुनो क्या है, इसमें सर क्या है? इसमें बेटा सेम ब्रीड. लक्षात ठेवा, सेम ब्रीड बट अनरिलेटेड. मतलब उनका क्लोज रिलेशन नहीं है, उनका रिलेशन ही नहीं है, भले फॅमिली एक है, ब्रीड एकच आहे. जर्सी जर्सी, पण ही जर्सी ती जर्सी एक खानदान कधी भेटलंच नाही एकमेकांना 6 पिढ्यापासून. ये है वो कॉन्सेप्ट. कळला का तुम्हाला? सेम ब्रीड बट, सेम ब्रीड बट, हाँ. क्रॉस ब्रीडिंग का मीनिंग क्या है? डिफरंट ब्रीड्स. इट इज अ क्रॉस बिटवीन. याचा काही प्रश्नच नाही. याचं एक्झाम्पल काय होतं? ते हिजारडेल.
काय होतं? आलं लक्षात? ते शीप. आणि याचं काय होतं? खेचर. यात काय झालं बेटा? कोण चेंज झाले? डिफरंट स्पेसीज. कळलं तुम्हाला? प्रजाती चेंज झाली, स्पेसीज वेगळं असतं. स्पेसीज, स्पेसीज का मीनिंग जानते आप? मतलब सर इनकी, जसं की हे बघा, टायगर आणि लॉयन यांची स्पेसीज वेगळी आहे, यांची फॅमिली एकच आहे, पण काय वेगळं आहे? स्पेसीज. जसं टायगरची आहे स्पेसीज टायग्रिस, टायग्रिस है ना. लॉयनची आहे लिओ, लिओ. जसं पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस. म्हणजे हे तुम्हाला माहित आहे का, हे प्रकार आहे बिग कॅटचे. याला बिग कॅट म्हणतात. कोणती कॅट? हा, बिग कॅट 3 प्रकारची असते. त्या तिन्ही मावशी एकमेकांच्या बहिणी आहेत, पण यांची स्पेसीज वेगळी आहे. एक आहे लेपर्ड, माहिती आहे लेपर्ड. एक आहे टायगर, एक आहे सिंह. म्हणजे कोण? लॉयन. हा, कॅट छोटा ह्याच्यात येते, ते स्मॉल कॅट, बिग कॅट. दोघांचे वेगळे नाव आहेत, स्मॉल कॅट, बिग कॅट. चित्त्याला लेपर्ड म्हणतात ना, मग काय? हो का? बिबट्या कशाला म्हणतात मग? हा, बिबट्या, बिबट्या माहित नाही. एक टॉपिक आहे 2 मार्काला, तो कन्सेप्ट संपला बेटा, तो कन्सेप्ट संपला. नेक्स्ट कन्सेप्ट, हा कन्सेप्ट टिक करा, आर्टिफिशियल इंसेमिनेशन. टिक करो, ये किताब में होगा, लिखो आर्टिफिशियल इंसेमिनेशन. अब मेरी बात सुनो, ये कब होता है, क्या होता है ये? आता एक इंडियन काऊ है, म्हणजे गावरानी गाय, सरळ सरळ इंडियन काऊ. इसमें कोई ब्रीडिंग नहीं है, बस एक, कोई ब्रीड नहीं है, इंडियन काऊ है. अब इस इंडियन काऊ को ये परफॉर्म करते हुए वेटरनरी डॉक्टर, यू नो वेटरनरी डॉक्टर. हाँ हाँ, तो सर इंडियन काऊ है, इसको क्रॉस करना है अमेरिकन ऑक्स से, बराबर आहे. आता मला सांगा, तो बैल तिकडे आहे, त्याला इकडे परवडन का ना विमानानं? कशाने आणणार? कशाने आणणार? ट्रेन मधून? मी तेच सांगतोय ना. मला सांगा, तो एक ऑक्स त्याला परवडेल का इथे आणायला? हा, जहाज मध्ये पण परवडणार नाही आणि एअरप्लेन मध्ये परवडणार नाही, परवडणार नाही. कळलं? इवन दो इथे सर अमरावतीत जरी काऊ असेल आणि हा ऑक्स यूपी मध्ये आहे, तरी परवडत नाही, परवडत नाही, खर्चाला परवडत नाही. मग या केस मध्ये काय करतात ते सांगतोय मी. इस केस में क्या करना पड़ता, सुनो मेरी बात. अगर सर अलग कोई ब्रीड है, कोई फॉरेन का ब्रीड है, स्पेशली यहाँ मेल है, मेल ऑक्स, तो सर ये जो मेल ऑक्स है, इसके स्पर्म इकट्ठा किए जाते हैं, इसके स्पर्म कलेक्ट करते हैं. स्पर्म का मतलब है सीमेन, इसका सीमेन कलेक्ट किया जाता है. कौन कलेक्ट करते हैं? सीमेन. फिर वो सीमेन को प्रिजर्व करते हैं, प्रिजर्व. एक बॉक्स असतो, त्या स्पर्मला प्रिझर्व करतात, म्हणजे स्पर्म मेले नहीं पाहिजे. और प्रिजर्व के लिए वी यूज लिक्विड नाइट्रोजन. व्हाट वी यूज? उसमें वो वी क्या जीवित रहते, मरते नहीं है बेटा, वो प्रिजर्व करते. फिर उसको तो स्पर्म को पहले कलेक्ट करते, उसको प्रिजर्व करते, फिर जहाँ से कलेक्ट किए वहां से इंडिया में लाते, जैसे अमेरिका से कलेक्ट किए इंडिया में लाएंगे, और उसको सर इंजेक्ट करते हैं. इंजेक्ट
इन फीमेल जेनिटल ट्रैक्ट, जैसे फीमेल के यूट्रस में इंजेक्ट करते हैं, समझा? तो फीमेल के यूट्रस में क्या करते हैं, उसको इंजेक्ट। इस कंसेप्ट का नाम क्या है? आर्टिफिशियली इंसेमिनेशन। क्या नाम है इसका? आणि असं असतं, कोणाकोणाला वाटतं की ये जो फीमेल काऊ है, ये इंडियन काऊ है, इंडियन काऊ है, जैसे किसी को लगता है कोई इंडियन काऊ है, लेकिन इसका बच्चा सेहतमंद होना चाहिए, म्हणजे याचा येणारा पोरगा चांगला असला पाहिजे। मग पोरगा चांगल्यासाठी मग मेल चांगला पाहिजे, मग मेलचे स्पर्म कलेक्ट करायचे, यात इंजेक्ट करायचे, यापासून जो चाइल्ड होणार त्याला हायब्रिड म्हणतात। काय म्हणतात? कारण की ही कोणती काऊ, तो कोणता ऑक्स, अमेरिकन, झाले वेगळे ब्रीड आणि ते, समझा तुझे? ऐसा ही डॉग के बारे में होता है, ऐसे हाइब्रिड बनता है बेटा, दो अलग अलग ब्रीड क्रॉस करके। समझलं मी काय म्हटलं? कंसेप्ट का नाम क्या है? आर्टिफिशियल इंसेमिनेशन। लिख लो ये। लिहा लवकर। हो, तो लेपर्ड म्हणजे चित्त्या, लेपर्ड म्हणजे बिबट्या, चित्ता वेगळा। हा प्रिझर्व आहे बेटा, हा शब्द पाहिजे ना, प्रिजर्व। ये तो मर जाएंगे वो सीमेन। येत्या शनिवारी तुमची टेस्ट राहील।